नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने उमदीसह परिसरामध्ये हजेरी लावलेली आहे. उमदीसह परिसरामध्ये सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून द्राक्षापासून बेदाणा निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. द्राक्ष हा शेडमध्ये वाळत घालून त्यापासून बेदाणा निर्मिती केली जात आहे. द्राक्षापासून बेदाणा निर्मितीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या द्राक्ष आणि शेडमधील बेदाणा ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत वादळी वारे त्याबरोबर पाऊस यामुळे द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा निर्मिती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या परिसरात होत आहे. त्यामुळे शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.